हाय फ्रेंड, चला आपण आलेलो आहे आज बोरिवलीच्या जैन मंदिरात। हे बघा इथं काय आहे, आम्हाला गेटच्या बाहेर 2 हरिण डीर पाहायला मिळाले। पाहू शकता किती छान आणि किती जवळ आहेत। तिकडे त्यांचा ना खूप मोठा कळप होता, पण त्या कळपातून 2 हरिण गेटवर आले होते। हे पहा, हे आहे जैन मंदिर बोरिवलीचं। याला पोदनपूर या नावानेही ओळखले जाते आणि त्रिमूर्ती या नावानेही ओळखले जाते। हे जैन मंदिर नॅशनल पार्कच्या जवळ आहे। पाहू शकता किती छान आहे। आतमध्ये ते एवढं मंदिर मोठं आहे ना, खरंच तुम्ही एक वेळा या जैन मंदिरात येऊ शकता तुम्ही। आणि इथं आल्याच्या नंतर जर तुम्हाला एक दिवस मुक्कामही करायचा असेल तर करू शकता। इथं राहण्याचीही सोय आहे, जेवणाची पण सोय आहे। फक्त जेवणाची वगैरे काहीतरी 110 रुपये पावती वगैरे आहे आणि राहण्याची पण थोडी तुम्हाला पावती काहीतरी काढायला लागेल, पण बाहेरच्यापेक्षा खूप कमी रेटमध्ये या ठिकाणी मिळेल। पाहू शकता ह्या 3 मूर्त्या आहेत। आमचे तीर्थक्षेत्र आहे आमचं। पहा ह्या 3 जे मूर्त्या आहेत ना, ह्या कमीत कमी 25 ते 30 फुटाची एक मूर्ती आहे। खूप मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत आणि ही जागा ना खरंच पाहण्यासारखी आहे। साईडनं डोंगरं, झाडं वगैरे खूप आहे। एकदम शांत वातावरण, रम्य ठिकाण आहे। जसं की मुंबईमध्ये सगळीकडे आपल्याला गर्दी, एकदम आवाज, चाव 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 ट्रेनचा असा वगैरे आवाज येतो, पण या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्हाला एकदम शांतता वाटेल। खरंच खूप छान मंदिर आहे हे। पहा या ठिकाणी आज माकडेही आलेले होते। तीर्थंकर आहेत। हे आमच्या गुरुच्या चरण म्हणजे पादुका आहेत। हे पार्श्वनाथ भगवान, हे महावीर भगवान। महावीर भगवान तुम्ही सगळ्याला माहीत असतील। आणि ही आमची पद्मावती माता म्हणजेच देवी आमची।
आवडला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा और सब्सक्राइब करा. बाय बाय.